हाय फ्रेंड्स, तुम्ही पण त्यातले आहात का ज्यांना चिकन बिर्याणी खूप आवडते? चला तर मग घेऊया चिकन बिर्याणी करायला मस्तपैकी. तर मी आता हे चिकन शिजू घालते. शिजलं चिकन मस्तपैकी, आळणी केलं मी त्याचं. म्हणजे चिकन कसं बिर्याणीत मस्त शिजाय पाहिजे, त्यासाठी मी आधी ते शिजवते हळद वगैरे टाकून. चला तर चहा पिऊन घेते जरा. मला चहा एनी टाईम कधीही आवडतो. चहा म्हणजे एक क्षण वेगळाच. चला, चहा तर पिऊन झालेला आहे, पण आता मसाले तयारी करून मिरच्या घेतलेत, टमाटर, कोथिंबीर आणि 3 कांदे घेतलेत मी. कांदा जरा 3 मतलब छान लागेल ना, आणि ते मी कोथिंबीर बारीक करते. तर तुम्ही सांगा कुठून माझा व्हिडिओ बघताय, कमेंट करा, सबस्क्राईब करा, म्हणजे मी अजून व्हिडिओ टाकेल ना. एवढं तर करू शकता ना तुम्ही. चला तर मग सांगा कुठून आहे तुम्ही. चला, इथे मी तवर घेतलं आहे कोथिंबीर कापायला. कोथिंबीर चिरते हे झालं. आता आहेत मी तेजपत्ता, सगळं मसाला, खडा मसाला सगळा टाकायचा आहे, तेवढा भरभरून टाकायचा. आणि त्यात कांदा टाकला आहे. ते छानपैकी जरा लालसर भाजून घ्या कांदा. आणि मी कांदा कशी बारीक करून टाकते, कारण पोरांना कांदा लांब टाकले की ते आवडत नाही. आणि लसूण मी वाटून टाकलेला आहे. टमाटर टाकलेलं आहे कापूनच. मिरच्या मी घेतलेत, चिरलेत मधून त्यांना. आमच्या ह्यांना जास्त तिखट आवडत नाही म्हणून कमीच मिरच्या घेतल्यात. त्याला हे हलवून घेऊत. आता त्यात आपण टाकूत जर हे होते तर तांदूळ नीट करूत आधी. ते महत्त्वाचं आहे. तांदूळ कसे का असणार त्यात बघायचं. आता हळद टाकली आहे, ते हलवते. हलवून झाल्यावर बिर्याणी मसाला घेतला आहे सुहानाचा. त्याच्याने टेस्ट जरा वेगळीच, मज्जाच. आणि त्यात मी आळणी टाकलेला आहे. आणि माझा भात तयार. मी तांदूळ टाकलेलं दाखवलं नाही, सॉरी, पण तांदूळ टाकून त्याला झाकून ठेवले होते. आणि ही आपली बिर्याणी तयार. आता वरून कलर टाकून, म्हणजे कसं शाही बिर्याणी ना, वरून कलर टाकून घेतलेला आहे. आता मग काय, बिर्याणी मस्त सगळं झाल्यावर मस्तपैकी हलवून घ्या ना मग खायला. त्यासोबत कांदा लिंबू तर लागतोच. मग काय, चला मग बाय बाय.